आणि भोसले सर. आणि आणि मी हा बोला. फॅमिलीला जॉईन होऊन सर 8 महिने झाले. येस, 8 महिने फॅमिली जोडून झालेत मॅडम. तर या 8 महिन्यापूर्वी तुम्ही या कोणत्या कारणासाठी या फॅमिली आणि काय इन्सिडेंट होता की या फॅमिलीमध्ये तुम्ही तर वेट लॉस साठी जॉईन झाले. वेट खूप वाढलं होतं. किती वेट होता आपल्या या परिवारामध्ये या अगोदर मॅडम? 79 होतं सर. 79. आणि या वाढत्या वजनासोबत काय तुम्हाला चॅलेंजेस होते का तुम्ही फिट होता? नाही सर, फिट नव्हतं. एवढं वेट वाढल्यामुळं सायनसचा प्रॉब्लेम आणि हे ॲलर्जी होती, धुळीची ॲलर्जी. मॅडमला धुळीची ॲलर्जी आणि सायनसचा प्रॉब्लेम आणि वाढतं वजन. वाढत्या वजनासोबत काही ना काही डिसऑर्डर असतात आणि ज्यांना नसतात ते स्वतःला फिट समजत असतात. फक्त वजन वाढले का नाही मी फिट आहे असं समजतात. त्यामुळे मॅडमला विचारला प्रश्न की तुम्ही फिट होता का? तर काही तर डिसऑर्डर असतात. तर मॅडम या परिवारामध्ये तुम्ही आता किती दिवस झाले तुम्हाला? 8 महिने झाले बरोबर. तर आता या परिवारामध्ये आल्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवले? सगळ्यात महत्वाचा बदल तुमच्यामध्ये काय? पहिलं सर वजन माझं कमी झालं. वजन कमी होत गेल्यामुळे माझं ॲलर्जी जी होती ना ती पण कमी झाली. म्हणजे मला शिंकांचा खूप त्रास होता. कंटिन्यू शिंका यायच्या, त्या पूर्ण कमी झाल्या. पाहू शकता सगळ्यात महत्वाचा बदल झालेला आहे मॅडम मध्ये की त्यांचं वजन कमी झालं. वजन म्हणजे त्यांचं फॅट कमी झालंय, जे अनावश्यक चरबी शरीरामध्ये वाढली होती. पाहू शकता मॅडमचा बिफोरचा फोटो अगदी दष्टपुष्ट घराण्यातले असं त्यांचं पूर्ण शरीर झालेले बघा. 79 किलो वजन झालेले आणि चेहऱ्यावरती फॅट वगैरे पूर्णपणे त्याच्यामध्ये झालेला बदल आपण आफ्टर मध्ये पाहू शकता. आणि आज त्यांनी वर्कआउट केलं 55 किलो आणि आयडियल वेटला आहेत मॅडम. तर अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन, स्किन ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. पाहू शकता सर्वजण. हे काही एका दिवसात झालेलं नाही. येस, तर त्यासाठी त्यांना टोटल मॅडम किती दिवसामध्ये तुम्ही आयडियल वेटला आला? 7 महिन्यात आले सर. 7 महिन्यात मॅडम आयडियल वेटला आलेले आहात. आणि यासाठी काय कोणत्या गोष्टी फॉलो केल्या की हे सर्व तुमच्यामध्ये बदल झाले? 2 टाइम सर सपस संतुलित आहार, 2 टाइम वर्कआउट आणि प्रॉपर कोचचं गायडन्स डेली रुटीन मध्ये दिवसभरात काय रुटीन असेल ते छान असं मॅडमने सांगितलं की डेली वर्कआउट मॅडम 2 टाइम वर्कआउट. आणि एवढं जवळपास किती किलो फॅट लॉस झाले मॅडम तुमच्याच तोंडून सांगा? टोटल 24 किलो फॅट लॉस. पाहू शकता सर्वजण 24 किलो म्हणजे जवळपास 2 सिलेंडर त्यांनी स्वतःमध्ये बाजूला काढून 14 2 28 एक सिलेंडर आपण 14-15 धरला तरी जवळपास 2 सिलेंडर म्हटले तरी त्यांना आपल्या शरीरातून बाजूला एक सिलेंडर आपल्याला उचलत नाही. परंतु आज एवढं फॅट शरीरामध्ये वाढल्यामुळे तेवढं ओझं घेऊन आपण चालत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला सुरुवातीला जाणवत नाही. पण जसं जसं आपलं वय वाढतं तर तसं तसं मग गुडघे दुखणे, टाच दुखणे, ह्या व्याधी, कंबर दुखी ह्या आपोआप लागत असतात. आणि ज्यावेळेस लागतात त्यावेळेस वेळ खूप झालेली असते. तर माझं या ठिकाणी सांगणं आहे की तुमचं वजन जर 4-5 किलो जरी वाढलं असेल ना तरी आत्ताच काळजी घ्या. कारण की ह्या पुढे व्याधी 100% लागणार. फिट समजत असतात परंतु काही दिवसानं 100% या व्याधी तुम्हाला लागणार आहे. तर आणि अशाच पद्धतीने त्यांच्या शरीरामध्ये झालेलं चरबीचं प्रमाण वाढले, त्यांनी कमी केल्यानंतर खूप असे अमेझिंग असे बदल झालेले. तर मॅडम आता तुमचे जे काही चॅलेंजेस तुम्ही सांगितले तर त्याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? मला आता ॲलर्जीचा त्रास नाहीये सर, कारण शिंका खूप यायच्या ना त्या बंद झाल्यात. कारण मला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप त्रास व्हायचा शिंकांचा. आता नाहीये सर अजिबात. सगळ्यात महत्वाचं इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. कारण की आपलं 20% वर्कआउट आणि जे काही 80% आपण जे घेतो तर ते शरीरासाठी आपल्याला गरजेचं आहे ते घेत असतो आपण. हे कुठलंही मेडिसिन नाहीये. सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीराची ती गरज आहे. ज्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जे काही आपली लाईफस्टाईल आता प्रत्येक जण करतोय अवलंबते तर त्याच्यातून मिळत नाही. तर मॅडम पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती तुमची? पूर्वीची लाईफस्टाईल सर म्हणजे हॉटेलमध्ये बाहेरचं फास्ट फूड, स्वीट खाणं खूप होतं, चहा खूप प्यायचे. ते आता पूर्ण बंद आहे. ऑइली वगैरे तेलकट पदार्थ खाणे खूप प्रमाण जास्त होतं, ते आता पूर्ण बंद आहे.
Yes. आणि नाश्ता पण सॅलडचा असतो. पहिलं मी सॅलड सुद्धा खात नव्हते. Yes. खूप बदलले. म्हणजे या रॉयल फिटनेस फॅमिली आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा बदल काय होतो, तुम्हाला एक कोच तुमच्या जीवनामध्ये आयुष्यभरासाठी मिळतो. ज्यांना तुम्हाला लिंक दिलेली आहे ना, तर ते कोच हे तुमच्या आयुष्यभरासाठी आहे. कारण की असं कुठलाही डॉक्टर बघा, आपल्याकडे एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला जर फरक नाही पडला तर आपण लगेच दुसरा डॉक्टर चेंज करतो. परंतु या ठिकाणी जे कोच तुम्हाला मिळेल ते आयुष्यभरासाठी की जे तुम्हाला अगदी सकाळी 5 वाजता पासून ते रात्री ते झोपेपर्यंत तुम्हाला कधी फोन करा ते तुम्हाला गायडन्स करणार आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टी. तर हे एक सगळ्यात आणि त्या गोष्टीमुळे तुमचं जे लाईफ आहे पूर्ण चेंज होऊन जातं आणि लाईफस्टाईल तुमची चेंज होते. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर तुमची लाईफस्टाईल चेंज तुम्हाला फक्त सांगेल की तुम्ही व्यायाम करा, हे करा, ते करा, परंतु तुमची लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी आहे तो म्हणजे वेलनेस कोचेस आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा बदल या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला आणि मॅडमची लाईफस्टाईल बदललेली आहे. तर आता लाईफस्टाईल मॅडम जे आहे तुम्ही कसं होतं नाही आता तुमच्या जे घरामध्ये असेल किंवा तुमच्या घरातलं वातावरण असेल तर पूर्ण कशा पद्धतीने बदललं? पूर्ण चेंज झाले सर. किचन पूर्ण चेंज झालंय. म्हणजे चहा हे प्यायचे ते नाहीये आता. चहा नाही, काय नाही. परत कडधान्यांचा जास्त वापर होतो जेवणामध्ये. तेलकट पदार्थ पूर्ण बंद. हे आपण डॉक्टरने सांगितलं तर कधी आपण करत नाही. म्हणजे फॅमिलीमध्ये हा बदल होतो. येस, अमेझिंग असं चेंजेस मॅडम मध्ये झालेले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं. तर मॅडम तुमची एनर्जीच्या बाबतीत आम्ही बघतो वर्कआउट अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर तुमच्या सोबत जो अगदी सुरुवातीपासून सगळे स्टेप करेल ना तो पूर्ण घामाघूम होत असेल आणि ज्यांना आज मॅडम बरोबर मॅच करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बॉस आज एन्जॉय केला पूर्ण वर्कआउट. तर मॅडम त्या एनर्जीचं रहस्य काय आहे पूर्णपणे? सकस संतुलित आहार सर. येस, तर डेली वर्कआउट, डेली स्टॅमिना आणि पूर्णपणे रहस्य जे आहे ते सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट आणि 80% जे आपण फॉलो करतात मॅडम ते म्हणजे सकाळी त्यांचा ब्रेकफास्ट नाश्ता बदला आयुष्य बदलेल. तसंच जेव्हा तुमचा एक्सरसाइज झाल्यानंतर तो तुमचा नाश्ता आहे पहिला तर तो बदला तुमचं आयुष्य बदलेल. तर हे जे काही सकस संतुलित आहार आहे तर त्याच्यामुळे पूर्णपणे बदल होईल मॅडम मध्ये. तर मॅडम या फॅमिलीतील सदस्यांना तुम्ही काय संदेश देता की या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत? रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आज काही नवीन पार्टिसिपंट आहेत, आपण त्यांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहोत की त्यांना ही फॅमिली कशी वाटली आजची किंवा आजचा वर्कआउट कसा वाटला. हे नवीन सदस्य असतील त्यांनी हँडल करून ठेवायचं. त्यांना आपण त्यांची ओळख या फॅमिलीमध्ये आनंद घेणार आहोत. तर ते नवीन असतील, जुने असतील, जे अजूनही मध्ये मध्ये वर्कआउट पडतात आणि काही लोक प्रॉपरली करत नाही, त्या सगळ्यांसाठी तुम्ही काय संदेश देता? डेली प्रॉपर वर्कआउट केला तर सर प्रॉपर रिझल्ट सुद्धा येतो. आणि डेली सकस संतुलित आहार 2 टाइम सकस संतुलित आहार घेतलं छान रिझल्ट येतो, लवकर येतो. म्हणजे ज्या काही गोष्टी करायच्या मॅडमचा सगळ्यात महत्वाचा संदेश ते प्रॉपर करा. प्रॉपर केल्या तरच तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळणार आहे. खूप छान असा संदेश मॅडम आज जवळपास 310 पार्टिसिपंट आहेत त्यांना दिलेला आहे. खूप छान मॅडम, आपण आज वर्कआउट अतिशय सुंदर असं गाईड केला. मी काही एनर्जेटिक असा वर्कआउट करून दिला. तर असाच वेळोवेळी तुम्ही गाईड करत राहा वर्कआउट की जेणेकरून तुमचा जे अनुभव ऐकू नक्कीच कोणाच्या तरी जीवनामध्ये आज मला तर वाटतंय की 310 पैकी काही कोणतरी पार्टिसिपंट असेल की तुमचा जो काही रिझल्ट बघून त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच प्रकाश पडलेला असणार आहे. तर खूप छान मॅडम, आपण वर्कआउट गाईड केलं त्याबद्दल आणि आपला अनुभव शेअर केल्याबद्दल आपल्याशी बोलून खूप छान वाटलं मॅडम. येस, थँक्यू सर. मला वर्कआउट करण्याची संधी दिल्याबद्दल सिस्टीमच्या आणि भोसले सरांचे खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू मॅडम, थँक्यू. येस, यानंतर या ठिकाणी काही प्रत्येकाने हँडरेस केलेला आहे, परंतु तुमचा कॅमेरा जर ऑन नसेल तर तुमच्याशी बोलू शकत नाही. तर श्रेया इंगोळकर मॅडम आहेत, त्यांचा कॅमेरा ऑन आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. तर प्रत्येकाला हँडरेस करायचे, प्रत्येकानं आपण प्रत्येकाचा अनुभव घेणार आहोत या ठिकाणी. येस येस, श्रेया मॅडम. येस, एका ठिकाणी थांबायचं मॅडम आणि आपलं प्रथम नाव सांगायचे, आपलं नाव काय पूर्ण, आपण कुठून आहात, बाय बॅकग्राऊंड आपण काय करत आहात
येस. सर माझं नाव श्रेया इंगुलकर आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. ऍक्च्युली वजन वाढल्यामुळे मला भरपूर त्रास होता आणि मला ते परवे सरनी मला इथे आणले. तर त्यांनी 3-4 महिने आधीपासून मला सांगितले होते की, पण मी थोडं आळसमुळे नाही करत होती. आणि कसं मला एक मुलगा आहे तर त्याच्या शाळेचं पण ते करायचं, तर थोडं मला नाही जमत होतं. पण जसं थोडं वजन वाढत गेलं, मला त्रास चालू झाला, तर मग मी म्हटलं कंटिन्यू कालपासून कंटिन्यू करत आहे. तर मला एकदम फ्रेश वाटत आहे एकदम. वेलकम वेलकम मॅडम. कुठून आहात मॅडम आपण? मी दहेगाव खापरखेडा. आणि आपले ग्रेट आपण किती दिवस झाले? 1 दिवस झाला तुम्ही जॉईन झाले? सर 2 हो, म्हणजे कालचा आणि आजचा. येस येस. तर मॅडम खूप छान. तुम्हाला कसं वाटलं मॅडम? ही फॅमिली कशी वाटते? सगळ्यात आम्ही फॅमिली म्हणतो. तुम्ही एका तुमच्या फॅमिली सोडून एक दुसरी फॅमिली तुम्हाला मिळालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्या? सर खरं सांग, पूर्ण फुल एनर्जेटिक वाटतंय. तर खूप छान वाटतंय वर्कआउट. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला ही फॅमिली मिळाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप जबरदस्त असा बदल होणार आहे. येस मॅडम. आता तुमचं वजन किती आहे? माझं 74. 74. आणि तुमची उंची किती आहे मॅडम? माझी 5'6", 5 फूट सायन्स. 5 फूट 170 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला वजन करायचंय मॅडम 65 किलो. आणि आता तुमचं 76 आहे. जवळपास 11 किलोचा तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे. या ठिकाणी मी फॅट लॉस बोलते, आपल्याला मसल लॉस करायचा नाहीये. येस. तर तुम्हाला 3 महिने या प्रॉपर, जसं